गुरुजी चालू करून आजचे सत्कारमूर्ती दर्शन. आमचे मित्र दर्शन राजाराम ऐका. गावात मी काम केलेलं आहे. देशी जेडचं आंदोलन केलेलं आहे आणि माझ्या बंधू आणि भगिनी. आजचं जे वातावरण आहे त्यात ढोले समजायचं की शेवटची पिढी. तुम्हाला असं पुन्हा वाचायला मिळणार नाही, असं व्यक्तिमत्व मिळणार नाही. मी त्यांच्या कार्यक्रमाला यायची तयारी नव्हती माझी, पण त्यांचं पुस्तक मी वाचलं, कालच वाचलं, कालच मिळालं आणि मी होऊन त्यांना फोन केला की मी येतो. त्याला अगोदर सांगितलं होतं की मी नाही येणार, कारण मला तर नाही आवडत असेल सरकारला जन्मदिवस वाढदिवस आम्हीच कधी केली नाही. मी आता 82 वर्षाचा आहे. हे करण्याचे दिवसच नाही. दिवस फार भयंकर. हे हार गुच्छ साडी हे घेण्याचे देण्याचे दिवसच आम्हाला गांभीर्यच कळलं नाही, म्हणून आम्ही आतापर्यंत हे वाहत गेलो. वाहत की शत्रू किती प्रबळ आहे आणि त्याने कसं शेकडो वर्ष काय हजारो वर्ष कसं आम्हाला पायदळी तुडवलंय. आणि आमचा समाज बहुजन समाज मुठभर ब्राह्मणवादी सोडले तर ब्राह्मण पण आपल्या बरोबर ते पण बळीच आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे सांगत होते की 10 वर्ष मनुस्मृतीचं राज्य चालू आहे, संविधान बाजूला आहे, कारण पार्लमेंट चालत नाही. कुठल्याही कायद्याचा पास व्हायचा तर पार्लमेंटची त्यांना गरज राहिलेली नाही. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट काम करत नाही. केलं तर तेवढ्या पुरतं तुम्हाला कळावं की हायकोर्ट आहे, एवढ्या पुरतं काम करताय. IB, CBI, ED अशी मुठीत आहेत. लोकशाही कशाला म्हणतात? आम्ही पण आमचा जीव मुठीत धरूनच ही भाषणं करतो. माझ्यावर देशभरात शेकडो केसेस. एक शब्द भाषणाचा घेतात आणि त्याच्यावर पोलीस स्टेशनची नोटीस येते की तुम्ही मोदी विरुद्ध बोललात, तुम्ही शहा विरुद्ध बोललात, तुम्ही जातीय तेढ. आता आम्ही जातीय तेढ तर निर्माण करणं शक्यच नाही. फक्त आमच्या डोक्यात काय असतंय, हे 1-2% लोक विषारी लोक सोडून बाकी तुम्ही आम्ही जे आहेत त्यांचा किती छळ होतो, त्यांचा किती छळ होतो. तुम्ही आता बाहेर पडलात की लगेच टोल आहे आणि सोन्याच्या भावात पेट्रोल डिझेल बाकी काही सगळं जे काही चाललेलं आहे ते पैसे जातात कुठे? तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा टूथब्रश आणि ब्रश त्याची ₹1 आणि ₹2 कॉस्ट आहे. तुम्हाला केवढ्याला मिळतात? तिथूनच तुमचं शोषण सुरू होतं. आणि आमचे काय अनेक लोक काय म्हणतात, हा राजकारणाशी काय संबंध आहे, राजकारण बाजूला आहे. अरे बाबा, तुला राजकारणाशिवाय श्वास सुद्धा घ्यायला परवानगी. श्वास, तुझं खाणं पिणं, तुझं लिहिणं, तुझं बाहेर पडणं, हे सगळं याचा राजकारणाशी संबंध आहे. देशात पहिला टोल, देशात टोल नसता बीजेपीने सुरू केलं. बीजेपी शिवसेनेचं राज्य होतं, गडकरी त्यात मिनिस्टर होते. माझ्या घरी मीटिंग झाली, कारण बाळासाहेब ठाकरे माझे खूप जवळचे मित्र होते. माझ्या घरी मीटिंग झाली, कॉन्ट्रॅक्टर होते आणि बाळासाहेबांची इच्छा होती की 2 तासात मुंबई झाली पाहिजे, पुणे मुंबई. मला म्हटले ते पहिलं ते उद्या सत्य येण्यापूर्वी त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे. म्हणलं वा, काय स्वप्न आहे तुमचं. लोकांना भाकरी नाही, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. तुम्हाला हायवेचं पडलंय आणि तो हायवेचं इस्टिमेट काढलं का? तर जोग नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते, ते म्हणले की काढले. किती आहे? तो म्हणजे 600 कोटी. तर बाळासाहेब बद्दल आम्ही काय हजामती करायची. त्याचा नियम असा आहे की 60% भांडवलदाराचे पैसे असतात आणि 40%
सरकारचे पैसे असतात आणि टोल तो भांडवलदार घेतो. तर तो रस्ता 40%च बसला पाहिजे असं एस्टिमेट का? ते 600 कोटी झालं, 1500 कोटी, 1500 कोटी झालं, शेवटी 3000 कोटी. आणि नाव धर्म, मला आता बोलायचं. हिंदू धर्म, हिंदू धर्म, हिंदू धर्म. हे गडकरी आता देशभर रोड बांधतात, रस्ता बांधतात. सुरू करताना सांगतात की हा 18 कोटी 1 किलोमीटरला लागतो आणि प्रत्यक्ष होतंय 280 कोटी 1च किलोमीटर. कोणी विचारत नाही. सगळे विरोधी पक्ष नाम हे संपून टाकलेले आहेत. सगळे विरोधी पक्षाचे नेते ईडी मध्ये आत आहेत. आमच्याकडे पायजमा शर्टाशिवाय काही नाही म्हणून आम्हाला ईडी टाकत. घरी घरी किती वेळा आले ते पायजमा शर्ट शिवाय काय मिळणार नाही म्हणून आम्ही ईडीत जात नाही. बाकी तोंडा काय ना. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आमच्या लोकांना रागायचं काय आता बाकीचं तुम्ही बोलून मागायचं. माझ्या बहिणीला माहिती आहे, महागाईबद्दल मी बोलणारच नाही. घरात किती अडचणी आहेत सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कारण ही मनुस्मृती. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळचे जेवणाचे अधिकारी आहात. सावरकर, गोलवलकर तुम्ही वाचा, तुम्ही वाचतच नाही. हे सुद्धा पुस्तक मी काल तुमचा हा परिचय बघितला. अरे म्हणलं हा तर आपल्या जातीचा माणूस आहे. जात म्हणजे कशी गरिबी. तुला जात नाही ना मला चिटकू नका. कारण ते 10वी पास ते शिक्षणाचं शाळेत सगळी माहिती आता दिली असेल. मी स्वतः वकील साहेब 7वी नंतर 4 वर्ष शेतमजुरी करत होतो एका शेटजीकडे. माझ्या आईला 62 पैसे रोज होता, मला 36 पैसे रोज होता आणि माझ्या वडिलांना 88 पैसे. तो तुमचा माझा धागा आहे. मी जे आलो तो हा धागा घेऊन मी आलो आणि तुम्ही जे शेवटी 2 परिशिष्ट जोडलेले ते फार महत्वाचे. आजही ते आम्हाला शांत बसू देत नाही. इकडे सनातन असो त्यांच्या तुम्ही हिटलिस्टवर आहे. आता जर तो सुटला, कोण कळस करता कोण सुटला ना बेलवर, त्यांनी कोर्टात कन्फेशन दिले की कोळशे मिळणं आमचं टार्गेट आहे. पण असं मनाला घेऊन काय करणार? मारू त्यांना मारायचं मारतील. पण एक आम्ही तुम्हाला सत्य प्रबोधनासाठी आमचं आयुष्य घालवलं एवढी तरी जाणीव असू. आम्हाला दुसरं काय तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. तेव्हा या पुस्तकाचं पारायण केलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. मी त्याच्यात सगळं वाचून टाकायला मी काय खोळा नाही. पण मनुस्मृती काय आहे म्हणजे जर शूद्राला काही द्यायचं असेल. आम्ही गरीब होतो लहानपणी. आमच्या समोर एक ब्राह्मणाचं घर होतं. कालचं संध्याकाळचं जेवण आम्हाला दुसऱ्या सकाळी फेकून द्यायचं. आम्ही गरीब होतो खातो. त्याच्यात काय आमची मला मोदी सारखी गरिबी नाही राहतो सांगायची. त्याचा काहीच उपयोग नाही. प्रश्न व्यवस्थेचा. ही व्यवस्था काय आहे? आणि त्यांनी एक प्रयोग केले. त्यांनी गोधरा केलं, त्यांनीच केलं. त्यांनी अहमदाबाद जाळलं, त्यांनीच जाळलं. आता त्यांनी दोन इथे परिस्थिती जोडलेले आहेत. बॉम्बस्फोट करायची. कोणाला मारतात ते म्हणतात आम्ही हिंदूंचे कल्याण करते आहोत. रंगतळ्यांमध्ये बॉम्बस्फोट करून काय करा? कोणाला? दुर्दैव असं आहे की यांच्याकडे आता यांच्या साक्षीने सांगतो, यांच्याकडे 45 गावं त्या सरकारने त्या वेळच्या 1 लाख रुपये एकराने अंबानी दिले. 1 लाख रुपये. लोकांना म्हणत होता चला बाहेर रस्त्यावर आंदोलनच उभं राहिलं नाही. आणि स्थानिक नेते सगळे अंबानीला मिळून होते.
आम्ही कोर्टात गेलो. आमचा एक चिजबर वकील 4 फुटाचा आणि त्यांचे 50 वकील उभे असायचे. तुम्हाला माहिती श्रीमंतांचे वकील. हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आम्ही ती केस जिंकली आणि सुप्रीम कोर्ट होतं म्हणून सुप्रीम कोर्टने ऑर्डर केली की अंबानीचं नाव ताबडतोब सातबारावर काढून टाका. तशी आम्ही ती लढाई जिंकलो. आता त्या जमिनीला कोटींनी भाव आहे. आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत. हे त्या 2 न्यायमूर्ती सावंतांनी, मी आणि दत्ता पाटील यांनी हे आंदोलन उभं केलं, पण आंदोलन चाललं नाही. म्हणून आम्ही ते कोर्टाच्या माध्यमातून लढाई जिंकलो. आता कोर्ट राहिले. 10 वर्षात जर मनी लॉन्ड्रिंग हा तर इलेक्ट्रॉनिक बॉन्डचे विषय सोडला, किती विषय आहेत त्यात कोर्टाने काम करायला पाहिजे होते. तर आता जे सुप्रीम कोर्ट जजेस आहेत ते आमच्या मित्रांची मुलं आहेत. त्यांना आम्ही कान धरून सांगू शकतो ना तुम्ही काय करता, पण ते ऐकायच्या मनस्थितीच नाही. म्हणून संपूर्ण देश आज वेठीस धरलेला आहे. आणि काय ढोंग करतोय तो, ह्या गुहेत जा, त्या बेळात जा, त्या बेळात जा, असे काय बेळात जाऊन कॅमेरे लावून आम्ही पण ध्यान करतो. मी विपक्षी आहे. आमच्या घरात फक्त गौतम बुद्धाचा फोटो आहे आणि आम्ही बुद्धाने सांगितलेले उपासना करतो. तर आम्हाला माहिती आहे ध्यान काय असतं. तुम्ही माझ्याकडे सगळा देश बघतोय, असे कॅमेरे लावून तुम्ही याला बसताय ध्यानाला, तर तो ध्यानाला नाही बसलेला, तुमचं ध्यान भटकवायला बसले. कसं, त्याने अगोदर सगळी मशिनरी तयार ठेवलेली. उद्या जर मी हारलो तर काय करायचे ते ठरवले. म्हणून तो म्हणतो मी ईश्वराचा अवतार आहे. आता आजच्या काळात जेव्हा गाडगेबाबा सारखे संत सांगत होते, तुकाराम महाराज सांगत होते की पृथ्वी पैदा झाल्यापासून ईश्वर कोणी बघितला नाही, ईश्वर बघायची चीजच नाही, ईश्वर कुणाला काही देत नाही, ईश्वर कुणाचं काही घेत नाही, असं जेव्हा संतांनी आम्हाला सांगितलं. भगवद्गीता काय सांग, मला अस्तित्व नाही, मी खात नाही, पीत नाही, श्रीकृष्ण काय सांग. जेव्हा आमचा सगळा इतिहास सगळ्या वेदापासून आम्ही कोळून प्यालेलो, कुठला वेद असं देव सांगत नाही, तरी ढोंग चालू आहे आणि आमच्याकडे त्याला मदत येत आहे. रामाने काय केलं, तर ब्राह्मण वेशात आलेला साधू त्याला मार. रामाने असं बहुजन आणि ब्राह्मण भेद नाही केला. त्या रावणाला तो कसा आला होता, ब्राह्मणाच्या वेशात आला आणि त्याने सीताबाईला बसवलं. ती मोठी स्टोरी, त्याने सगळी स्टोरी सांगायची मला आता आवश्यकता नाही वाटत. पण मग राम एक वचनी होता, एक बाणी होता, सत्यवसनी होता. त्याचं काय घेतलंय, तुम्हाला काय दिलं, केवढी तुमची कुंडी होते, तुम्हाला दररोज दिसतंय की हा खोटं बोलतो, तरी तुमच्या मनावर असं घडवलेलं आहे. बोधिशा देशात कोणीच नाही. हीच तर खरी हुकुमशहाची तयारी असते, दररोज खोटं बोलायचं आणि ते खोटं बोलून जनतेवर दबाव टाकायचा. आता जे आमच्यासारखे बोलणार आहे ते दबाव खाली. अनेकांना माहिती आहे की ब्राह्मणवाद्याने हजारो वर्ष आम्हाला पायदळी तुडवलेले. पायदळी हे वाचल्यावर तुम्हाला कळेल. माझ्या बहिणीला विनंती आहे की वाचा आणि जरा मुलांना सांगा. तुम्ही ब्राह्मण असला तरी वाचा आणि मुलांना सांगा, कारण आमचे काही सगळे ब्राह्मण आमचे दुश्मन नाहीत. उलट मी देशभरातल्या नामांकित ब्राह्मणांना विनंती करतो की तुम्ही एक सांगा लोकांना, तुम्ही प्रोग्रेसिव्ह आहात, तुम्ही संघाचे नाही. असे ब्राह्मण जे JNU मध्ये प्राध्यापक आहेत, जे मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना सगळ्यांना घेऊन मी वर्ध्याला बसलो होतो 2 महिन्यापूर्वी. आता आम्ही परत बसणार आहे 8 तारखेला. आणि म्हटलं की तुम्ही लीड घ्या. मुसोलिनीने देश बर्बाद केला,
आज देश कुठे आहे? हिटलरने देश बर्बाद केला, आज देश त्यांचा कुठे आहे? अमेरिकेने जपान बर्बाद केला, जपान आज कुठे आहे? सगळे टॉपला आहे. आम्हाला तर कोणीच बर्बाद केलं नाही. आम्हाला फक्त एका विचाराने बर्बाद केलं, तो मनुवादी विचार. त्याने आमचे असे डोके सडवले की त्यातून आम्ही बाहेर पडलो. हा मान जातीचे नाव घ्यायचे नाही, पण बसलेला माणूस कुठल्या जातीचा आहे आमच्या डोक्यातून जातच. आणि आम्ही सगळे मानव आहोत. मानवता आमचा धर्म आहे आणि मानव ही आमची जात आहे. दुसरं काही विचार करायची गरजच नाही ना. कोण उच्च कोण श्रेष्ठ, केवळ वर्णव्यवस्थेच्या. म्हणजे हिटलरने काय केलं मग, की त्याने पार्लमेंट मध्ये एक कोंबडा नेला, कोंबडा, आणि त्याला फक्त दाणे टाकत राहिला आणि त्याचे एक पीस काढत राहिला. तो कोंबडा चित्कारायचा, पीस निघाला की ओरडायचा. सगळे पीस त्याचे काढले आणि त्याच्या पुढे दाणे टाकत राहिला. तो कोंबडा त्याच्या मागे चालत दाणे खात राहिला. ती हिटलरने शिकवलं जगाला की असं राज्य केलं पाहिजे. आमच्या मोदींनी तेच केलं 10 वर्षात. आमचे रोजगार काढून घेतले, नोटबंदी करून आमच्याकडे उद्योग बंद केले आणि मुठभर अडाणीला सगळी संपत्ती दिली. संघाच्या तत्वज्ञानात तेच लिहिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं संपत्तीचं, तुम्हाला काय करायचं शिक्षणाचं. आता जे शिक्षण आलंय ना, ते असे 90% 95% निकाल लागतात. हे सगळे तुम्हाला मातीत घालणार शिक्षण. त्यांचं लिखित तुम्ही वाचत नाही. ते असं म्हणतात की सगळ्यांना पास करा आणि सगळ्यांना वाढून मार्क द्या. कारण प्रत्यक्ष ज्याला आपण कॉम्पिटिशन म्हणतो, शर्यतीत ते आमच्या बरोबर टिकणार नाही, म्हणून सगळ्यांना पास करा. आणि आमची पोरं पास होतात तर उड्या मारतात. सर्टिफिकेट घेऊन BA झालो, B.Com झालो, इंजिनियर झालो, काही येत नाही यांना पास करून बाजारात सोडायचं. त्यांचं फार मोठं प्लॅनिंग आहे आणि त्या प्लॅनिंग मध्ये आम्ही कुठंच नाही. म्हणजे प्लॅनिंगच नाही, बसणंच नाही. तर राजारामच्या गावात आम्ही आंदोलन करत होतो. राजाराम आता भेटलाय मला, असं काय. तर आमच्यामध्ये विचार विमर्श नाही. हे शिकून काय करणार. आता ते अग्निवीर चालले, अग्निवीर समजून घ्या तुम्ही की मिलिटरीत पोरं जायची, आयुष्यभर तिकडे राहायची, देशाची सेवा करायची. हे 4 वर्षात जाऊन पोरग परत येणार. 21 आहे, 22 आहे, 23 आहे, 24 आहे वर्षी परत येणार. तो बंदूक घरी शिकून येणार. तू त्यांना विचारलं की तुम्ही कशा करता. ते म्हटले की आम्ही BJPच्या ऑफिसच्या संरक्षणासाठी त्यांना वाचमन म्हणून ठेवू. म्हणजे अग्निवीर कशाला आले. संघाची जी दररोज कवाई चालती काठी घेऊन, ती आता बंदूक घेऊन चालायची. हे तुम्ही पण आवाज नाही करायचं. वर्ण व्यवस्थेविरुद्ध बोलायचं नाही, जातीय विरुद्ध बोलायचं नाही, उच्च नीच विरुद्ध बोलायचं नाही. अग्निवीर आता बंदूकधारी तुम्हाला ठेवले. बघा अनेकांनी मोबाईल बंद केले. त्यांना हे सहनच होत. हे जसं घडलं नाही तसं आम्ही आमच्या बापाचे पुढचे. आम्ही या सगळ्या अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. अग्निवीर ते तयार करतात, ते फक्त संघाचे स्वयंसेवक, बंदूकधारी स्वयंसेवक व्हावे म्हणून. 50 लाख रुपये त्याला मिळतात. म्हणजे टोटल संघाला काय अवघड नाही. घे 50 लाख, घे बंदूक, राहा आमच्यावर. आल्यावर काय करणार. 4 वर्ष त्यासाठी नोकरी दिली. आल्यावर त्याचे काही बॉर्डर गेले म्हणून पण आले. देशाची परिस्थिती एवढी वाईट आहे की गाजाचं आणि इस्रायलचं भांडण चालू आहे. तिथे आपली पोरं इस्रायलच्या किंवा गाजाच्या सैन्याला मदत करायला जातात तर त्यांच्या डेड बॉडी परत येतात. तिथे युद्ध चालू आहे. त्यांना तरुणांना विचारलं आम्ही की तुम्ही का जाताय, तुम्हाला माहिती ना मरण आहे. ते म्हणले की तिथं जाऊन मेलं तर आई वडिलांना 5-50 लाख रुपये मिळतील म्हणून मरायला चालू. एवढी बेरोजगारी, एवढी बेकारी. रशियाच्या सैन्याला मदत करायला आपली पोरं जातात, त्यांच्या डेड बॉडी येतात. मी हैदराबाद एका कार्यक्रमाला गेलो होतो.
डेड बॉडी आली, म्हणलं कसं केलं होतं, काय करणार, बेकार होतं इथे, काहीच नव्हतं करायला, तो घरी काहीतरी मिळेल म्हणून ते गेले पोर. हे आज अशी परिस्थिती. युपी मध्ये आता रेल्वेमध्ये 25,000 जागा भरायच्या होत्या. किती अर्ज यावे तुमचा अंदाज, डोकं चालणार नाही तुमचं. 25,000 रेल्वेमधल्या झाडू बिडूच्या जागा भरायच्या होत्या. झाडू खालच्या सगळ्यात खालच्या जागा. PhD वगैरे लोकांनी अर्ज केले. ते अर्ज होते 1,25,00,000. जागा किती भरायचं? 25,000. कुठल्या जागा? झाडू मारायचं. लोकांना काहीतरी पाहिजे आता. तुमच्या नशिबाने काही तुमचं असेल 4-2 हजाराचं उत्पन्न, तुम्ही खुश आहात. पण देशातलं अवरेज उत्पन्न 3,000 रुपये महिन्याला, म्हणजे 100 रुपये रोज. त्यात 5 माणसं पोसायची. आणि हे सांगा आमची इकॉनॉमी आता आम्ही टॉपला. आमची GDP, आजच पेपरला बातमी, आमची GDP आता जगात नंबर 1ला आहे. जगात नंबर 1ला ज्याची GDP आहे त्या देशातील त्या देशातील सगळ्या नागरिकांना 2 वेळचं जेवण मिळावं का नाही? तुमच्या लक्षात आलं का की आम्ही 5व्या नंबरची अर्थव्यवस्था आहे, 3ऱ्या नंबरला चाललेलो आहोत. कोण चाललंय? अदानी अंबानी चाललंय. त्यांची संपत्ती काय आमची संपत्ती नाही. करोनाच्या काळात सुद्धा त्यांची संपत्ती हजारो कोटींनी वाढली. करोनाच्या काळात जेव्हा लॉकडाऊन, म्हणजे लॉकडाऊन करण्यामागे सुद्धा साजिश होती. घरात बसा मरा, करोडो पायी चालले. त्यावेळी मी एक रडत एक व्हिडिओ काढला की माझे करोडो भाऊ बहिणी पायी चाललेले आहेत. त्याच्या कित्येक बहिणी रस्त्यावर बाळांत होत आहेत. आणि एक शब्द वापरला की जो काहीच यांच्यासाठी काहीच करत नाही त्याला हरामजादा म्हणतात. तुम्ही हरामजादा काहीच करत नाही. लगेच दिल्ली पोलीसची नोटीस. त्याला म्हणलं डिक्शनरी मिनिंग बघा, हरामजादाचे 10 मिनिंग आहे. त्यातला जो मला अभिप्रेत होता तो हा काही करत नाही हाच होता. ते बरेच आहेत मिनिंग, त्याचे मी सगळे सांगत नाही. आता मी न्यायमूर्ती आहे, मुलगा माझा हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, म्हणून कोर्टात जाताना मी एवढं सांगतो बाबा पोलीस स्टेशन कशाला बोलवतो, माझ्यावर काय केस आहे ती मला द्या ना लेखी. पोलीस स्टेशनला बोलून ठेवणार, तुम्ही मला पोलीस कस्टडीत घेणार, असे काही काही छोट्या छोट्या सवलती हायकोर्टातून घेतो. अजून तरी पण काँग्रेसच्या काळात मी जेलमध्ये होतो, तुरुंगात होतो 15 दिवस, पोलीस कोठडीत होतो 3 दिवस. पोलीस कोठडीत जाऊन बघा, ही सोय नाही, ती सोय नाही, काही सोय नसते. आणि ते शेजारी कोणी म्हणलं काय रे तुला कसं अटक केली, तो म्हणला नो इंटरव्ह्यू चालू होतं, तुला कसं अटक केलं, तुला काय मला दारुड्यावरून असतो ते माझ्याबरोबर त्या पोलीस कोठडीत. जेलमध्ये सुद्धा गेलो तुम्ही तो त्यांचा, जसं आता मोदी जाऊन तपश्चर्या बसलो तसं मी जेलमध्ये तपश्चर्याला आलो असं त्या लोकांना वाटलं. सगळ्या आरोपीला सगळ्यांची भेटायला मला लाईन लागायची. माझा हा प्रश्न आहे, मला खोटं बोलले, माझ्यावर खोटी केस आहे, माझ्यावर असं आहे, सगळ्या दुःखच सगळ्यांची. ज्या देशामध्ये जेल भरलेली, आमचं जेल नुसतं भरलं नाही, जिथे 1 आरोपी ठेवायचे तिथे 3 आरोपी ठेवले. टोटल जेल देशात. त्या देशामध्ये शिक्षण नाही, त्या देशात जेल भरतो. पुढं काय करणार? एवढी भयानक अवस्था केली. तुम्हाला काय काय सांगू असं तुम्हाला. तुम्ही आता एवढं वेळ बसलेल्या, तुम्हाला कुठल्या लेवलला न्यायचं आणि खाली आपटायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. परंतु इथे एवढं मी धडपडत आलोय, त्यांना मी सांगितलं की मला फक्त भाजी आणि भाकरी, पालेभाजी आणि भाकरीचं जेवण पाहिजे. तर ते आता माझा मित्र रस्त्यात भेटला, तो म्हणला नाही तुम्ही माझ्याकडे झालं पाहिजे, मी तिकडे जाणार आहे, तुमच्याकडे नाही जेवणार. तर हे सगळं जे आमचं लाईफ आम्ही जगतो, तर ते जीवन तुमच्यातून आम्ही आलेलो. अजूनही माझी त्यावेळची झोपडी, तिथं मी आता 100 मुलांचा आश्रम चालवतो आणि KG to PG 100 मुलांना फुकट.
त्यांना काय सांगतो लोकांना, आमच्या हातात पैसे देऊ नका, आम्हाला देणगी नको, ग्रँट आम्हाला नको आहे, जेवण द्या पोरांना, पेन द्या, पेन्सिल द्या, लोक भरभरून देतात. बघा आमचं शिर्डीजवळ आश्रम आहे, काही माझी 25 एकर जमीन मी ड्रीप इरिगेशन करून त्यांना दिलेली आहे. करू शकता, प्रत्येक जण करू शकतो. ते पाहुणे येतात, कलेक्टर किंवा आम्ही म्हणजे तुम्ही पण करू शकता. म्हणजे आमच्यावर कोण भरोसा ठेवला, तुमच्यावर लोक भरोसा ठेवतात म्हणून तुम्ही चालू शकता. माझी विनंती आहे, या वकिलांनी लिहिलेलं पुस्तक तरी वाचा. आणि शेवटी तरी 2 हे जोडले ते फार महत्वाचे आहेत. काय करतात ते की तुम्हाला सुखी राहू द्यायचंच नाही. हे जे बॉम्बस्फोट झाले 18 कशा करता झाले, तर मीटिंग झाली, प्रज्ञा ठाकूर म्हणली मी माणसं देते, आणि तो पुरोहित म्हणतो मी दारुगोळा देतो. तिने माणसं द्यायची आणि दारुगोळा करायचे, त्याचे बॉम्ब करायचे आणि ते मुसलमान वस्तीत टाकायचे. बॉम्बस्फोट झाले, मुसलमानांनीच केले, सगळे मुसलमानात घातले. मी ते सगळं बघायला गेलो, म्हणलं की मुसलमान वेडे आहेत की आपल्याच लोकांना मारण्यासाठी तेच बॉम्बस्फोट करतात. बॉम्बस्फोट केले ते हिंदूंनी, संघाच्या लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी बॉम्बस्फोट केले. संघाबद्दल तुमचं काय मत आहे? अरे फार सालसूद लोक आहेत, सज्जन लोक आहेत, अत्यंत नीच, क्रूर, कपटी जे पदावर आहेत सगळे त्यांनी दिले, ज्यांनी टाकलंय ते थोडस ते बघितलं. मी आणखी तुमच्या जवळ आलो, मला आपल्याला या माणसाच्या वाढदिवसाला जायला म्हणून मी आलो. मला अजिबात अशी समारंभ आवडत नाही, आणि लोक सुद्धा आमचं ऐकायला ते त्यांच्या प्रेमापोटी आलेले आहेत. परंतु आम्ही मध्ये नाक खुपसायला आलो, पण आमची ती तळमळ आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हेच बोलत राहणार. आम्ही सत्य आहे तर तुमच्या पुढे मांडत राहणार. घ्यायचं नाही घ्यायचं तुमचं, तर तुम्ही थांबतो. भुका लागले असतील सगळ्यांना. मी कार्यक्रमामध्ये आगंतुक आलेलो आहे, त्यांना म्हणलं माझं नाव पण छापलं. तिथे म्हणले ना आता कुठले मीडिया नाही, येणारच नाही. सगळ्या मीडियाचे लोक सध्या कन्याकुमारीला, कारण मालकांची त्यांना ऑर्डर आहे की मोदीला 24 तास दाखवा, संपला संध्याकाळी संपेल ते सगळं नाटक. त्यासाठी मीडिया आहे, कुठली संस्था आपल्यासाठी नाही. पोलीस स्टेशनला जा, आपली फिर्याद घेऊन बस. तो इतक्या बसून ठेवतात की तो होतो गेली खड्ड्यात कंप्लेंट चालू आहे. त्या बॉम्ब स्फोटाच्या वेळी आम्ही खरे आरोपीची नावं घेऊन मालेगावला गेलो. माझा मित्र आहे निरंजन टकले, आम्ही सगळ्या बाजूच्या सगळ्या लॉजेस मध्ये कोण कोण उतरलं 4 दिवसात गेल्या ते शोधलं. त्याच्यात तो कला सागर वगैरे अशी नावं निघाली. ते तिथे उतरले होते आणि त्यांनी मुस्लिम वस्तीत जाऊन बॉम्ब स्फोट केले. पण आम्ही खरे आरोपीची नावं घेऊन गेल्यावर त्यांनी आम्हाला जात घेतली. तो सूर्यवंशी का रघुवंशी म्हणून होता, ज्यांनी खरा तपास केला त्या गडकरीला यांनी मारलं, आणि पुन्हा तो तपास त्या रघुवंशी ज्यांनी चुकीचं केलं त्याच्याकडेच केस केली. एवढी यंत्रणा खराब, एवढी यंत्रणा सडलेली ती तुम्हाला काहीही चांगलं करू देत. तुम्ही गेल्यावर यातले निम्मे तरी लोक म्हणतील पैसे पण वेळ आहे, निम्मे तरी म्हणतील. काही त्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः अभ्यास करा ना, आमच्यावर काहीतरी बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः अभ्यास करा. आणि लोक पुन्हा असे आहेत, आता या सगळ्या लोकांनी अशी किती आंदोलन केली, लोकांना न्याय मिळवून दिला. कोणी मला विचारत नाही तू जगतो कसा, तुझी गाडी घोडी कशी फिरते, किंवा तू एवढं आमचं काम केलं आम्ही काय करावं तुझ्यासाठी, असं कुत्र्यांनी विचारलं. ज्यांची जमीन 1 लाख रुपये एकरात जात होती त्यांची जमीन आता 5 आणि 10 कोटी रुपये एकरात जाते. ते सुद्धा आम्हाला विचारतात तुमची काय चूक. त्यामुळे आपण काय करतो, अशा आमच्यासारख्या संस्थांना ताकद न देता तुम्ही तुमच्या सगळ्या पुढच्या पिढींचं वापर.
झालेलंच आहे. तुम्ही जर वेळेवर जागा झाला नाही तर तुमच्या पुढची पिढ्या बरबाद आहे. हेच करत राहणार ते 33 कोटी देवस्थान आहे जे कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यांनी भगवद्गीतेत दाखवावं. भगवद्गीतेत ईश्वराला अस्तित्व नाही असं म्हणतात. त्याला रडायचा अधिकार आहे. काळजी नको. उलट तो असताना तू आमचं भाषण ऐकते तुझे आभारी आहे. तेव्हा बाबांनो जागे हो. हे पुस्तकाची सुरुवात आहे. त्यांनी सगळे ते बॉम्ब सोडत प्रकरण लिहिलेले आहे आणि सनातनचं पण लिहिलं. जेव्हा सनातनचा मी टार्गेट आहे, मी घरी जाऊन फिरत जातो का नाही मला दररोज माहिती असतं. बंदी काय बघायला मी मला काय सिक्युरिटी पण घ्यायची नाही आणि सिक्युरिटी पण लावणार नाही. तर तुम्हाला सर्वांना, तुम्ही आता 75 वर्षाचे आहात, मी 82 वर्षाचा आहे. असलंच कोणी त्याला मी विनंती करतो की यांची 100 करायची मला संधी दे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. नक्कीच त्यांची 100वी काही संधी तुम्हाला मिळेल यात मात्र